जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा वळ पहावेना. जगण्याचे देवा लाभो ऐसे बळ, दुर्गुणाचा बळ पहावेना. सद्गुणाची देवा वाढो ऐसी कळ. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू आवर चॅनल. सो मॉर्निंग झालेली आहे. आता ॲक्च्युली वाजले आहेत 9:30 वगैरे आणि आम्ही घरातले जे सुना आहोत ते चाललो आहोत गावात आमंत्रण द्यायला. सो इथे ॲक्च्युली अशी पद्धत आहे की सुपारी द्यायची आणि आमंत्रण द्यायचं पूर्ण गावात. सो ऑलमोस्ट मला वाटतं दादाच्या लग्नात, परत बाकी ज्या प्रगतीच्या लग्नात, ज्या म्हणजे सगळ्यांच्या लग्नात आम्ही गेलेलो आहोत. म्हणजे मी गेलेली आहे, प्रतिभाबीने गेलेले आहेत. सो आता जे जे अवेलेबल आहेत ते सगळे आम्ही चाललो आहोत गावात आमंत्रण द्यायला. रेडी झालेलो आहोत, जेवण ऑलमोस्ट झालेलं, पण पोरी काय उठलेलं नाही आहेत, वहिनी नाही येते कारण एक कोणतरी पाहिजे मुलींना सांभाळायला वगैरे. सो ती तिथे थांबली. आता मी, प्रगती, जागृती जे अवेलेबल आहोत ते चाललो आहोत. चला मग. आणि मी लाईट लावू का इकडची? नाही लागली, लाईट गेली. सो मी इथे ग्रीन घातलंय म्हणजे आज आहे मेहंदी डे. आणि सकाळी हे लोक सगळे मस्त काय करून आलेत माहितीये का? सुपारी वाटून आलेत गावात. गावात पद्धत आहे की सुपारी वाटायला लागते पूर्ण घरी घरी जाऊन. आणि देखो सो चिवतूची आज मेहंदी आहे आणि चिवतूच्या मेहंदीसाठी चिवतूची मेहंदी आर्टिस्ट आलेली आहे. मी तिला सांगितलंय थोडंफार शूट कर, तिकडे जा परत या म्हणून तिला सांगितलं तू शूट कर. आता मी थोडंसं ब्रेकफास्ट वगैरे करून मी तिकडे जाणार आहे. ब्रेकफास्ट नाही, जेवणच डायरेक्ट, कारण की ब्रेकफास्टचा टाइम निघून गेलाय. आणि फाल्गुनी पण आता मेहंदी काढणार आहे, चेतना पण मेहंदी काढणार आहे. लेट्स सी चेतना मेहंदी काढते की नाही ते माहित नाही, कारण की तिला वाजते मेहंदीचं सण नाही. और मेरे सामने वाले खिड़की में रहते हैं हमारे टीडी दुर्गे, और ऊपर है देखो ये वर्माई है ऊपर. आयकर आणि आम्ही मस्त बाल्कनी लंच करतोय, कारण आतमध्ये सगळे साफसफाई चालू आहे. आणि मला ह्याच्यात जेवायला फार आवडतं, काय फंक्शन असेल तर पत्रावळीमध्ये. त्यामुळे मी आवर्जून फाल्गुनीला सांगतो की पत्रावळीमध्ये वाढ असेल तर. झालं का मेहंदी लावून? तिचं चालू आहे ना? आजच संपव, बोल आजच संपव. त्याला 2 दिवस लागायचं. आणि इकडे दोघींची पण मेहंदी झाली नाही, मला वाटलं फाल्गुनीची पण झाली. अगं बाई, नाही बाबू, आहे बाबू, पावडर लावली आहे ना? ते कलर आलाय, कलर. वाव, किती कलर आलाय. कलर आलाय, बघू दाखव. कलर आलाय बाबू, कलर आलाय त्याला, पुसलं नाही. आता यांची तर इथे झाली आहे मेहंदी. आता नवरी मुलीच्या पण मेहंदी बघूया. तिचं पण चालू झालेलं आहे मेहंदीचं कार्यक्रम. सो ती पण इथे मेहंदी काढते. आता तिथे जाऊया आपण. आणि हल्दीचा मंडपचा सेटअप पण लागलेला आहे ऑलमोस्ट. थोडासा ऊन असल्यामुळे एवढं काय उठून नाही दिसत आहे, पण तुम्हाला ते उठून दिसेल संध्याकाळी, लाईट वगैरे येईल तेव्हा. आणि रिसेप्ट सेट पण आहे. स्वतःचा माझा मंडप आहे. स्वतःचा माझा मंडप आहे? कुठं आहे? यो माझा मंडप आहे. तुझं लग्न आहे का? नाही, महिली घेतलेला आहे विकत. तुझं लग्न कधी आहे? नाही, माझा नाही आहे. आणि त्यांचं नावाचं, घराच्या नावाचं थोडं चेंजेस केलं. रामजी म्हणजे पप्पांच्या आजोबा आहेत, त्यांच्या नावाने हे केलं इकडं. आणि आमची ही चिल्लर कंपनी फक्त मस्तीच्या कामाची. काय बघू राहतात? हो, सोरा मॅम. सोरा, व्हॉट इज युअर नेम? आणि तुझं काय? आपल्याला हेअरकट करायला जायचंय ना बाबू? माऊ जायचं ना?
बघू. इथं नाव टाकायचं ना के आणि टी. मागे नाही याच्या समोर. नवऱ्याची दाढी ना तुझ्या याच्यात दाढी का काढली? छान काढली. आणि आमची नानी पण तिथे मेहंदी काढते. एकच हाताला काढणार आहे आज. उद्या एक हाताला. सो इथे माझ्या नानूनी पण मेहंदी काढली आहे. तर ही ना ही ट्रिक लास्ट टाइम जेव्हा अरुणा दीदी आलेली ना तेव्हा तिने केलेली. सो तुमचे सुद्धा बेबीज छोटे असतील ना तर मेहंदी काढायची लगेच बेबी पावडर टाकून द्यायचं. सो दॅट ते एकदम काय बोलतात हे ओलं नाही राहत आणि हे लोक मस्तपैकी डिझाईन येते. बिकॉज 10 मिनिट्ससुद्धा राहिली ना तर छान असा कलर उठून येतो. आणि इथे आमच्या वहिनीची पण मेहंदी जी आलेली आहे. दाखव कशी काढली. मेहंदी है रजनी. अगो बाई एक साइड असतं का? कशा अशी पाहिजे ना तुला? चल ना. शी नवजी मधनं बोट काढ. दिदा बसली का मेहंदी काढायला? का ए तुला नको का? काय का दिदा पिदा? हा मेहंदी नको तुला? तो हे जे छान अशी मस्त काढली हो. मस्त अशी मेहंदी काढली आहे ती यांनी काढलेली आहे. नाव काय तुमच्या पेजचं? मेहंदी टेल्स बाय सुना. सोना. हा सो त्या इंस्टाग्राम हँडलचं मी नक्कीच इथे मेन्शन करेल. आणि आता माझ्या हाताची काढायची. चला काढूया. घातली नाही ना? आणि माझा फोन आण ना. मस्तपैकी मेहंदी झाली आणि एकदम क्विक झाली. खूप खूप जास्त क्विक येता तुम्ही. म्हणजे ते 1 वाजता आलेत आणि ऑलमोस्ट वहिनीची होत आलेली आहे आणि माझी पण ऑलमोस्ट 1 हात झालेला आहे आणि वाजले 3:30. म्हणजे फटाफट फटाफट. आणि त्यात आम्ही अर्धा पाऊण तास डिझाईन शोधण्यात टाइमपास केले. सो झटपट अशी माझी फ्रंट साईड झालेली आहे आणि क्यूट असे फिगर्स काढलेले आहेत. इथे पिकॉक काढले आहे, इथे एलिफंट काढलेलं आहे, इथे स्वॅन काढलं आहे आणि इथे सुद्धा पिकॉक्स आहे. सो खूप मस्त काढलेली आहे. अजून बॅकचं बाकी आहे पण सो फार खूप जास्त आवडतं. सो फायनली माझी मेहंदी झालेली आहे आणि खूप सुंदर अशी मेहंदी काढलेली आहे. इकडे तुम्ही फिगर्स बघू शकता. पिकॉक, एलिफंट, स्वॅन्स आणि ॲज युजल आमचं नेहमीचं आम्ही नाव टाकते मी ते अभुनी. आणि मागे सुद्धा अशी भरगच्च अशी मेहंदी काढलेली आहे. सो नक्कीच सोनाली ताईंचा इंस्टाग्राम हँडल मी इथे मेन्शन करते. डू चेकआउट हर पेज फॉर अमेझिंग. जर तुमचं स्पेशल इव्हेंट कोणतेही असेल तर नक्कीच त्यांना बोलवा. खूपच छान तुम्हाला. आणि इम्पॉर्टंटली ना ते खूप क्विक आहेत. खूप फास्ट काढून घेतले. माझी मेहंदी काढून झालेली आहे. वहिनीची सुद्धा मेहंदी काढून झाली. आता आई काढायला बसलेल्या आहेत. सो पर्सनली खूप जास्त आवडली. येस. आणि फायनली मेहंदी की नाईट और कामवाली आलेली का आज मस्त आणि मेहंदी मेहंदी संपली. नाही मेहंदी ऍक्च्युली रात्री आहे. मेहंदीचा प्रोग्राम चिवतायचं. ऍक्च्युली लग्नाच्या आधी ना खूप एक्साइटमेंट असायची मेहंदी. आता काही नाही. तेव्हा काय असं लावून ठेवायचं. आता कसं आहे आता कर्तव्य लग्न झाल्यावर पण एक्साइटमेंट होती. आता पोरी झाल्यावर एकदम कमी झाली, शून्य झाली. संध्याकाळी आहे चिवतायचं. संध्याकाळी म्हणजे रात्री. ते रात्री करायचं ठरवलंय पालकांनी. काय मेहंदीचं ते काय मेहंदीचं असं मेहंदीचा प्रोग्राम असतो तो. असं आहे का? इव्हेंट मॅनेजमेंट व्यवस्थित नाही केली पाहिजे. काहीच केलं. हा आई दादीचे कपडे काय झाले? और मेरे घर के सामने आए सरपंच आणि एक माणूस आहे की सकाळपासून त्यांनी आंघोळ ना केली सकाळपासून. और ये देखो हमारा फेवरेट बच्चा. देखो फेवरेट बच्चा कौन है? उसका बाल काटने के लिए जाने का है. नाही बोलते सरळ. आणि इथे आमच्या भावी सरपंच स्वातीताई गिरीश पाटील
आलेले आहेत वेळात वेळ काढून लग्नाच्या मेहंदीला उपस्थिती दाखवायला आणि बाकीचे पण मेहंदी काढतात इथे. एक्सक्लुझिव्ह मनीषाबाई, एक्सक्लुझिव्ह मनीषाबाई. अच्छा, इथं वेगळाच विषय आहे. नवरी मुलगी आणि आमची चिऊताई खूप छान मेहंदी काढते आणि तुम्हाला ताई दक्षताची मेहंदी झाल्यावर मी दाखवेन. आणि झाला आता तेजल बंद करा बरं. हिरवी तरी लावायची लिपस्टिक. रात्रीचे 11:30 वाजले आणि फाल्गुनीने बघा किती लिपस्टिक लावली. आणि जागृती अशी तयार होऊन आली जसं का आजच लग्न आहे. जागृती इकडे वरत बघ. आणि हे आमचं पोरगा आहे. काय मेहंदी बिंदी काय काढायची काय पद्धत आहे का नाही बघू. मी काढू शकतो अशी सेम तुझ्या. बोल. बघा नवरी मुलगीला काय काय कामाला लावतात त्या पोरी. आता पुढचं लग्न आमच्या दक्षूचाच आहे बाबा घरात. हा दक्षू काय ना. बापरे, राधा उभी आहे कृष्णासाठी. राधा इकडे कालचं का नाही. एवढी हुशार आहे प्रगती का फाल्गुनी तिच्या मेहंदी काढते तर भारी काढते. आता फाल्गुनी रात्रभर विचार करत बसेल मी किती भारी काढते. कोणी 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 ही पण बोलली बाबा माझ्या बायकोला तुम्ही फार छल केलं तुमच्या बायकोला. आणि इथं मेहंदीचं डेकोरेशन झालं आहे. मुलगी पण आमची रेडी आहे पण तो मेहंदी कधी होईल का माहिती. आज कारण आहे का प्रगतीने मस्त इथं फाल्गुनीची तारीफ केली का पटकन तिची मेहंदी काढून देईल. पण लिपस्टिकला तुझ्या नावं ठेवली त्याचं काय. पण प्रगती तू सांग अशी लिपस्टिक रात्री 12ला लावतात का खाली. अरे पण तिने लिपस्टिक ठीक आहे. जागृती मेकअप करून आले. आणि तर नवरी मुलीचा आमच्या मेहंदी शूट चाललाय. रात्रीचे वाजले 12. बिचारी आमची ब्राईड या दिवशी पण फ्री नाहीच होती. खूप सुंदर असं मेहंदी काढते आणि मस्त काढायला घेतली. पोरी नुसत्या रडतात. काढ काय शिकायचं मला कळतच नाही. सो असे सगळे जेव्हा गावात येतो तेव्हा सगळे असे खाली बसतात आणि मजा मस्ती करतात. युजली पण म्हणजे जेव्हा गणपती वगैरेला येतो तेव्हा दिवाळीला वगैरे. आणि ऋषभ शेट पण आहे. हॅलो.
हे थांबले हरवले हे मन रे क्षणभर हे थांबले हरवले हे मन रे अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी अभि फाल्गुनी तुमच्यामुळेच बनले अभुनी